श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे 1 जानेवारी 2024. तर आज नवीन वर्षाचा आहे पहिला दिवस आणि आज योगायोगाने आला आहे सोमवार. तर बघा, प्रत्येकाची इच्छा असते की येणारे नवीन वर्ष सुखा समाधानाचे आणि ऐश्वर्याचे जाऊ. म्हणूनच बघा, हे येणारे वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जावो यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत. तर त्या सेवा आणि कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत. त्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, बरेच जण येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात ही देवांच्या दर्शनाने चालू करतात. त्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जातात. नवीन वर्ष हे देवाच्या आशीर्वादाने चालू करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर बघा, आजच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष हे भगवान शिव यांच्या आशीर्वादाने चालू करायचे आहे. सोमवार हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असतो. या दिवशी भगवान शिव यांची मनोभावे सेवा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. म्हणूनच बघा, या दिवशी आपल्याला भगवान शंकरासमोर एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्याने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यामध्ये सुख समाधान नांदते. त्याचबरोबर ज्या काही बाधा असतील, आजारपण असेल, ते सर्व दूर होऊन आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती होते. तर बघा, आज आपल्याला शिवमंदिरात जायचे आहे. भगवान शिव यांना जल अर्पण करून दूध दही याचा अभिषेक घालायचा आहे. त्याचबरोबर आपली जी काही अडचण असेल किंवा समस्या असतील, हे नवीन वर्ष सुखाचे जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि भगवान शंकरासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना त्या दिव्यामध्ये 2 लवंग आणि 2 काळी मिरे घालायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे दिवा लावल्याने जीवनातील दारिद्र्यता दूर होते, जीवनात सुख समृद्धी येते. म्हणूनच बघा, या नवीन वर्षातील सोमवारच्या दिवशी भगवान शंकरासमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. पण लक्षात ठेवा की हा दिवा आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा दिवा लावायचा आहे. तर बघा, आवर्जून ज्यांना धनाच्या बाबतीत समस्या असतील किंवा ज्यांचे काम होत नाहीत, नोकरीविषयी समस्या असतील, लग्नाविषयी समस्या असतील, अशा अनेक समस्यासाठी भगवान शंकरांसमोर आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर बघा, असा दिवा लावल्याने नक्कीच नवीन वर्षात आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सुख समाधान आणि शांतता मिळेल. तर बघा, आवर्जून या 2024मध्ये आपल्याला ही भगवान शंकराची सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि येणारे नवीन वर्ष हे आपले सुखाचे समाधानाचे जाते. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.